मॅनला राहिले उभे प्लीज आपण देखील सांगायचं आहे. रेड कलरची कदाचित पल्सर आहे. यस यस तीच. थँक्यू सो मच. आणि ती ब्रेझा आपण काढायची आहे कोणाची असेल तर प्लीज विनंती करतोय कारण की खेळाडूला थोडासा अडथळा निर्माण होतोय. पार्क करण्यासाठी भरपूर जागा आपण दुसरीकडे करायची आहे. ऑटो आहे तिथे एक शाईन गाडी आहे आणि ब्रेझा आहे ब्लॅक स्क्रीनच्या साईडला. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. राहुल गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भालचंद्रनं पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त मिळवल्या. पन्नाट वेग परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. प्रत्युत्तर हेलिकॉप्टरचं जरूर दिले गेले राहुल गरजच्या माध्यमातून, परंतु एक धाव इथे काढली जाते आणि पहिली धाव येताना पाहायला मिळते स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघासाठी. विचार केला तर मोठा धक्का लागला होता. अगदी पाहायला गेलं तर अक्षय चोरगे या फलंदाजाच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती, परंतु गोल्डन डकचा शिकार या मॅच मध्ये राहिलं होता. परंतु समोर फलंदाज पाहिले तर सूरज मात्र ऑन स्ट्राईक. यावेळीतला फटका फसलाय. सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला अक्षय चोरगे बाद झाले होते, त्यानंतर दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर संघाचा प्रमुख खेळाडू सूरज मात्र बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचं शिकार. मात्रे बाद झाल्या होत्या आणि त्यानंतर अजय माली बाद झाल्या. 3 धक्के मिळालेत पहिल्या षटकामध्ये. जाऊया डीजे मास्टर कडे. गौरव शिल्लर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. टीमची धावसंख्या पाहिली तर अवघ्या 1 धावेवर 3 गडी बाद झाल्या. स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाच्या. अडचणीत तर संघ आहे, परंतु अडचणीत ना आता इथून बाहेर काढावे लागतील कारण की मधल्या फलीतल्या फलंदाजांवर ती आता जिम्मेदारी येऊन पोहोचल्या. कितपर्यंत अगदी पाहायला गेलं तर सलामीचे फलंदाज तुमच्यासाठी प्रमुख ठरतील. तुम्हाला संधी दिल्या त्याचं सोनं करणं हे देखील गरजेचं आहे.
परंतु भालचंद्र कातकरी कमालीची गोलंदाजी करतोय. फक्त एक धाव आणि 3 महत्वाचे गडी बाद केलेत या गोलंदाजानं. का गोलंदाजी मध्ये न्यूट केले गेले पहिल्या षटकामध्ये आणि का शिरडोन एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. जिवंत उदाहरण आणि ते साजर केल्या भालचंद्र कातकरीनं. चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा षटक तुम्ही पाहताय आणि एकच धाव. फटका चांगला आहे. गौरव शिल्लर मास्टर माइंड आहे. फास्ट बॉल होता त्याला फक्त दिशा दाखवली. बॉल चालला अगदी तुम्ही पाहताय कव्हरच्या दिशेमध्ये. गौरव शिल्लरच्या बॅट मधना टीम साठी आलाय हा पहिला चौका. अगदी भालचंद्र कातकरीनं सुरुवात ही चांगली करून दिली होती. अगदी पाहायला गेलं तर खंडोबा इलेव्हन बलसवे संघाला 5 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या पद्धतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात केली राहुल गरजनं षटकारानं. इथून धावा येताना पाहायला मिळतील का? स्वर्गीय दिलीप चौधरी तुम्ही पाहताय वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाची. परंतु इथून चांगली बॅटिंग राहुल गरज करेल यात मात्र शंका नाही आहे. कारण की विश्वास दाखवल्या स्वतःवर आणि षटकार ठोकल्या. 6च्या मदतीनं अगदी चांगली सुरुवात करतोय राहुल गरज. तुम्ही पाहताय 2 बॉल फेस केलेत. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. जय कोंडिलकर तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर त्यांच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवर षटकार ठोकल्या. टीमची धावसंख्या अगदी तुम्ही पाहताय 3 बाद असताना 11 धावा धाव फलकावर लागल्यात. कारण की या एंड कडनं पाहिलं तर धावा होताना तुम्हाला पाहायला मिळतील. कारण की वाऱ्याचा प्रवाह त्याच बाजूला आहे आणि संधी पाहायला गेलं तर फलंदाजाकडे आहे. परंतु आता इथे प्रश्न पडलाय, ही धावेची गरज होती का गौरव शिल्लरला? हा मोठा प्रश्न आता इथून संघाचे संघनायक तेजस चौधरी दाखल झाले. आता तेजस चौधरीला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम साठी. कारण की कॅप्टन आणि कॅप्टन इनिंग आता इथून खेळावी लागेल त्यांना.
स्ट्रायकिंगला तेजस चौधरी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. दंकम आहे या खेळाडूकडे आणि ती दाखवावी लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आमचे प्रशांतजी जाधव मॅन फ्रॉम दुर्माले त्यांचं देखील शुभ आगमन मंचावर झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे दागाव प्रीमियर लीग मध्ये. परंतु इथे पहा काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनला संधी होती कॅप्टनची झेल घेण्याची, परंतु ती झाली ड्रॉप आणि संधी मिळेल तेजस चौधरीला पुन्हा एकदा. इथून पाहिलं गेलं तर कमालीची बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये राहिली होती स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाची. 80 धावा 81 धाब्यांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु विसरून चालणार नाही. खंडोबा 11+ संघ धावा चेस करतात. भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला आहे. जय कोंडिलकर या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलं होतं. वाईट साठी आधी रिव्ह्यू घेतला गेला. चला थर्ड अंपायर आपण पुढे असाल तर यायचा स्क्रीनवर चेक केला जाईल. इथून वाईट साठी आधी रिव्ह्यू घेतला गेलाय, रेफर केलाय थर्ड अंपायर कडे आणि ते चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. तर चला पंच आपण यायचं आहे लगेच. कोणाचा आहे का सर स्वर्ग बाहेर जेवायला नाही दिला. ठीक आहे आपण जाऊया आता. तर वाईट बॉल आहे. तर वाईट दर्शवलाय पंचांनी आणि बांडच्या मधीने एकदा वाढ केली. साईल टीमची धावसंख्या पाहिली तर 12 धाब्यांवर जाऊन पोहोचेल. जय कोंडिलकर तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून दुसरं षटक टाकलं जातं टीम साठी आणि वाईट बॉल टाकलाय. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. दुसरं षटक तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या 12. इथून थोडासा प्रहार एक चांगली पार्टनरशिप आता इथून करणं गरजेचं आहे तेजस आणि राहुलला, परंतु इथे मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील का अगदी पाहायला गेलं तर स्पर्श हाताला जरूर झाला होता, परंतु झेल इथे ड्रॉप होताना पाहायला मिळेल. कौतुक करणं गरजेचा फिल्डरचा प्रयत्न लास्ट पर्यंत केलं होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट आणि 2च्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या टोटल 14 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. 14 धावा. पुन्हा एकदा संधी आहे आणि स्वतः कर्णधार राजा पाटील गोलंदाज झेल खाली आहेत आणि धक्का क्रमांक अजून एक मिळाला जातो स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाला आणि
19 देखील डिफेन्स केल्या होत्या. या ब्लेसला पहा परफेक्ट शॉट इथे पाहायला मिळते आणि तिथे झालाय मिस फिल्डिंग आणि या बिल्टील सरळ बॅक कटच्या माध्यमातून लॉंग स्टॉपला बॉल गेलाय. 4 धावांसाठी नशिबाचा मिळतोय हा चौकार. टीमची धावसंख्या पाहिली तर 5 बाद 18 धावा धावफलकावर लागल्या. 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. विचार केला तर भालचंद्र कातकरी 5 धावा दिल्या होत्या, तिथून थोडीशी खराब गोलंदाजी राहिल्या, परंतु मी तर म्हणे चांगली गोलंदाजी केली आहे. जय कोंडिलकरनं देखील, कारण की एक महत्वाचा विकेट त्याला देखील प्राप्त झालाय. अगदी कॅप्टनला बाद केलं होतं आणि इथून पाहिलं गेलं तर थोडासा प्रेशर आता टीम स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवडवर इथून पाहायला मिळेल. कारण की 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला किमान 50 धावा देखील क्रॉस होणं फार गरजेचं आहे. जर 50-55 धावा क्रॉस झाल्या तर गोलंदाजांना तेवढी संधी मिळेल त्या धावा डिफेन्स करण्याची, आणि जर तुमच्या धावा कमी असतील तर थोडंसं अडथळा हे गोलंदाजांना निर्माण होऊ शकतात. परंतु विसरून चालणार नाहीये. जर फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजांना ते कर्तव्य आहे त्या धावा डिफेन्स करण्याची. जरी कमी असतो जास्त असतो, परंतु गोलंदाजांना प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. विश्वास पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर भालचंद्र कातकरीवर दाखवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 5 धावा खर्च केल्या होत्या. 3 महत्वाचे विकेट त्याच्या नावावर राहिले होते, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज मध्ये त्यांना नियुक्त केले गेले आणि 3ऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा भालचंद्र कातकरी या गोलंदाजांना आणले गेले. विशेष करून पाहिलं गेलं तर पनवेल एंड कडनं त्यांना गोलंदाजीसाठी आणलं जातो, कारण की वाऱ्याचा प्रवाह पाहिलं गेलं तर पूर्णपणे गिरवले एंड कडे आहे आणि त्याच कारणास्तव वेगवान गोलंदाज आहे भालचंद्र आणि त्याच्या अगेन्स्ट पाहणं गरजेचं. आता इथून राहुल गरज कशी बॅटिंग करेल. वैयक्तिक 2 बॉल फेस केले, 7 या धावसंख्येवर राहुल गरज खेळतोय. 1 षटकार त्याच्या माध्यमातून जरूर पाहिला तुम्ही या दुसऱ्या ओव्हर मध्ये, परंतु 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा भालचंद्र त्यांच्या अगेन्स्ट असणाऱ्या ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये लागोपाठ 3 धक्के दिले होते स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाला. यावेळेचा बॉल फटका चांगला शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळतोय. बॉल फक्त 5 राहिले फिल्डर आणि बॉल चाललाय. राहुल गरजनं टोकल्या भालचंद्र कातकरीच्या अगेन्स्ट. पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. छत्रपती संभाजी महाराज चांगलं संगीत तुम्ही पाहताय. छाबा मूवी संपूर्ण भारतामध्ये अगदी गाजताना पाहायला मिळतोय. चांगलं चित्रपट तुम्ही पाहताय, चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि अशाच पद्धतीने अगदी पाहायला गेलं तर पिक्चर खऱ्या अर्थाने रिलीज होणं फार महत्वाचं आहे भारतासाठी, कारण की जे इतिहास पाहिलं नव्हतं ते इतिहास त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. यावेळेस चांगला बॉल थोडासा बॉटम हँडचा वापर केलाय. राहुल गरजनं फक्त स्ट्रेट केलाय, ऑन साईडला केलाय, फिल्डर पोहोचले बॉल पर्यंत. 1 धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 5 बाद असताना तोडला 25वा धाव फलकावर लागल्यात. योगेश चौधरी ऑन स्ट्राईक एंडला असणार आहेत. अगदी पाहायला गेलं तर दोन्ही एकाच गावातले खेळाडू आहेत, भालचंद्र कातकर आणि योगेश चौधरी. अगदी पाहायला गेलं तर खाना खुणा दोघांनाही माहित आहे, दोघांचंही पाहिलं गेलं तर विकनेस ते दोघांनाही माहित आहे, परंतु इथे टायमिंग थोडस चुकताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले होत्या, एफर्ट इथे दाखवण्याचा प्रयत्न चांगला राहिला, थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला.
जर परफेक्ट थ्रो केला असता तर कदाचित मात्र रन विकेट पाहायला मिळाली असती, परंतु मिळतील या 2 धावा. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 27 धावांपर्यंत जाऊन पोहोचल्या स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघ. दोन्ही संघ आता इथून लढताना पाहायला मिळतात, कारण की जर इथून विजय संपादित केलं तर थोडस पॉवर तुमच्या हातामध्ये असणार आहे. जर संघ इथून थोडासा परास्त झाला तर थोडं अजून तुम्हाला स्ट्रगल करणं हे गरजेचं असणार आहे. परंतु भालचंद्र इथे चांगली गोलंदाजी करतोय. राहुल गरजने एक षटकार ठोकले होते, तिथून थोडस शांत भालचंद्रनं केलं. दोन्ही फलंदाजांना 27 धावा तुम्ही पाहताय. तिसरं षटक अद्यापर्यंत प्रगती पातावर असताना गोलंदाज सज्जा यावेळेला फटका चांगला मागे वळून मारण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला बॉल चाललाय आउट ऑफ द पार. योगेश चौधरीच्या बॅट मध्ये आलाय हा चौका. योगेश चौधरी पूर्णपणे फ्रंट फुटला गेला आणि त्यानंतर लॉंग लेग क्षेत्र निवडला आणि त्या 4 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या 4 च्या मदतीने 31 31 धाव फलकावर तुम्ही पाहताय. आणि सच्च होईल पुन्हा एकदा योगेश चौधरी समोर गोलंदाज भालचंद्र घाटकरी. इथून पाहिलं गेलं तर थोडस रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला. पुन्हा हा बॉल टाकावा लागेल भालचंद्र याला. विचार केला तर 31 धाव फलकावर लागल्यात. एक चांगल्या स्कोर कडे इथून वाटचाल करताना तुम्ही पाहताय स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाला. आणि ते करणं देखील गरजेचं आहे, कारण की खंडोबा 11 पलसपे संघाच्या अगेन्स्ट चांगली धावसंख्या उभारणं हे गरजेचं आहे. आणि ते 2 फलंदाज करताना पाहायला मिळतात, राहुल गरज आणि योगेश चौधरी. पार्टनरशिप चांगली राहिली या 2 फलंदाजांची, परंतु 3 षटकांचा खेळ झाला इथून समाप्त. आणि टीमची धावसंख्या 5 गडी बाद असताना टोटल 32 धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात. सलात वेल पॅन आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण की जसं 3 षटकांचा खेळ समाप्त होईल तसं वेल पॅन आपण सज्ज राहायचा. पाणी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये न्यायचा. परंतु तोपर्यंत जाऊया आमच्या लाडक्या डीजे मास्टर कडे.
षटक मैदानाच्या आतमध्ये सगळं स्पीडअप करा प्लीज विनंती असेल खंडोबा 11 प्लस पे संघ कारण की भरपूर ऊन आहे आणि अगदी त्या उन्हामध्ये तुम्ही खेळता परंतु स्पीडअप करणं तेवढंच गरजेचं आहे. राजा पाटील गोलंदाज सज्ज समोर पाहिलं तर योगेश चौधरी इथून पाहिलं गेलं तर लेंथ मिस केल्या गोलंदाजानं लेंथ मिस केल्या आणि वाईटचा इशारा अगदी पाहायला गेलं तर पंचांच्या माध्यमातून येते परंतु रेफर केला ते थर्ड अंपायरकडे स्क्रीनवर चेक केलं जाईल. वाईट साडीतून रिव्ह्यू जरूर घेतला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. चला पंचा पण यायचं आहे कारण की वाईटचा रिव्ह्यू इथून घेतला गेला आहे ते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून चेक केला जाईल अगदी स्क्रीनवर आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर ठिबे अंपायरांचा इशारा आला इथून फेअर डिलिव्हरी. अगदी पाहायला गेलं तर स्टंपवरन हा बॉल इथून निघून गेलाय आणि योग्य ते निर्णय अगदी तुम्ही पाहताय आमचे डीबी पंच त्यांनी पोहोचवलाय त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. टोटल धाबा पाहिल्या तर इथून 32 धावा फलकावर पाहायला मिळतील. योगेश चौधरी ऑन स्ट्राईक गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर राजा पाटील. अगदी पाहिलं गेलं तर कर्णधार आहे संघाची चांगली केली आहे त्यांच्या माध्यमातून करणं गोलंदाजी हे गरजेचं असणार टीमसाठी. जर गोलंदाज राजा पाटील यांच्यावर आक्रमण केलं तर कुठेतरी नेक्स्ट गोलंदाजावर प्रेशर पाहायला मिळेल आणि ते केलं योगेश चौधरी या गोलंदाजानं बॉलला पाठवलं सर ऑन साइडला आणि ठोकलाय 6 धाब्यांसाठी हा षटकार. इथून षटकार येताना पाहायला मिळतोय योगेश चौधरी या फलंदाजाच्या माध्यमातून. थोडासा पुढे बॉल ठेवला जरूर होता स्लॉट मध्ये बॉल आला आणि अगदी प्लॉट मध्ये बॉल पाठवला योगेश चौधरी या फलंदाजा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 6च्या मदतीने 38 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. पहिला बॉल जरी डॉट आला परंतु दुसऱ्या बॉलवर षटकार इथे वसूल केला. इथून गोलंदाज अगदी पाहायला गेलं तर राजा पाटीलला कमबॅक करणं हे देखील गरजेचं असणार आहे परंतु इथून कमबॅक करतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून त्यानंतर आमचे जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर एकनाथजी मुकादम त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आपले देखील हार्दिक स्वागत आहे दागाव प्रीमियर लीग मध्ये. चला आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर इथून ऑन साइडला गेला फिल्डर पोहोचल्यात बॉल परंतु तिथून थोडासा मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. जिथे सिंगल होती लगेच डबल साठी कन्वर्ट केला आणि इथून पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि 200 मदतीनं टीमची धावसंख्या 41 41 धाव फलकावर पाहायला मिळतात. योगेश चौधरी थोडासा इथून लढताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 7 बॉल फेस केल्यात आणि या 19 या धावसंख्येवर खेळतात. यावेळेसला केलाय बिग प्रहार बॉल चाललाय सरळ ऑन साइडला सीमा रेषा पार षटकार. पाहायला मिळतं योगेश चौधरी
चांगली बॅटिंग बोलायचं नाही बघ कॅमेरा इकडे लगेच तुम्हाला कॅप्चर करू मी बेस्ट पॉइंटला या फलंदाजाला अगदी पाहायला गेलं तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघामध्ये जरूर घेतले गेले होते आणि कमालीची बॅटिंग अद्यापपर्यंत त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 47 धावा. या 2 षटकामध्ये कमीत 18 कदाचित धावा पाहायला मिळाल्या जरूर होत्या 2 षटकामध्ये, परंतु इथून चांगली धावसंख्या उभी केली आहे. अजून एक ऑन साइडला, परंतु तिथे फिल्डर आहे, जजमेंट चांगला पाहायला मिळाला आहे आणि विकेट नंबर डाऊन होईल इथून 6वा आणि फलंदाज योगेश चौधरी होतील इथून बाद. अगदी त्या ठिकाणी पाहिले तर सुमित पाटील क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. योगेश चौधरी सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याचा देखील हातभार राहिलाय आणि करणं देखील गरजेचं होतं. जर फलंदाजी चांगली राहिली तर त्याला विकेट्स मिळवणं हे देखील फार महत्वाचं आहे. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जगदीश भोईर. अगदी पाहायला गेलं तर मॅन फ्रॉम शिरोडन जगदीश भोईर चांगले फलंदाज आहेत. कुठल्याही क्षणामध्ये मोठे षटकार चौकार खेचण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, परंतु मागील मॅच मध्ये पाहिले तर बॅटिंग चांगली पाहायला मिळाली होती. 3-2 चौकार त्यांच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिला जरूर असेल, परंतु आता इथून दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 6 गडी बाद झाले सध्यापर्यंत स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाची आणि टोटल टीमची धावसंख्या पाहिली सर ऑलराऊंडर सर राजा पाटील इथून मिळालेली ही सफलता, परंतु त्यांच्या अगेन्स्ट स्तब्ध उभं तुम्ही पाहताय काय बोलता जगदीश भोईर सपोर्ट करायला पाहिजे सर. पॉवर हिटिंग म्हणून ओळखलं जातोय. ते दाखल झाल्यात. पहिलाच बॉल या वेळेसला फेस करत असताना राजा पाटीलनं केलंय कमबॅक. का मी या संघाचा संघनायक आहे आणि का माझ्यावर विश्वास पॅकरने दाखवलं होतं आणि त्याच्यावर खरा उतरलाय. जरी षटकार योगेश चौधरी त्यांच्या अगेन्स्ट खेचलं होतं, परंतु क्लीन बॉल केलाय आणि दाखवलाय इथून कॅप्टनशी आणि फलंदाज बाद होतील जगदीश भोईर. काय रे जग्गू भाई कुठे 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 बिग बसला जेवण चांगलं होतं. बिग बसला द्यायची का सतीश पाटील इथं गोविरला गोविरला जेपी पॅनल मग जय पवार मला आलता पवन छे म्हणतात तुझी टुलेवन कधीच करू शकत नाही. जाम ग्राउंड बेकार होता ना बोलतात पण सगळं धोंडे हे तुला का पर्पल भेटली. तर टोटल 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या पाहिली तर 7 बाद असताना 47 धावा तुम्ही पाहताय धाव फलकावर. दीपेश पाटील अगदी पाहिलं गेलं तर अंतिम आणि शेवटचं षटक टाकताना पाहायला मिळतील. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि हा फार महत्वाचा षटक असणार आहे दोन्ही टीम साठी. जर या षटकामध्ये धावा कुठेतरी कमी पाहायला मिळाल्या तर थोडस वर्चस्व गाजू शकतात खंडोबा 11 पलसवे संघ, परंतु जर या षटकामध्ये किमान 10-15 धावा आल्या तर थोडस वर्चस्व राहू शकतो स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाचा. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती करतो. हॅलो हा अगदी पाहायला गेलं तर आपण स्पीडअप करायचं विनंती आहे. दीपेश पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील, परंतु समोर पाहिले तर राहुल घरत असणार ऑन स्ट्राइक एंडला आणि त्यांच्या संभेतला न्यू बॅटर तुम्ही पाहताय प्रथम बोपी. लय बॉलर सज्ज स्लॉग ओव्हर मधील हा पहिलाच बॉल 5 षटकांची मॅच आहे आणि त्याच्यामध्ये 4 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि पहिलं सत्र तुम्ही पाहताय आणि पहिल्या सत्रामध्ये 7 गडी गमवत असताना 47 धावा धाव फलकावर. त्यावेळेचा बॉल मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा मिसटायमिंग पाहायला मिळालं त्या ठिकाणी. बॉल अगदी
फाईनली क्रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. फिल्डर भालचंद्र पोचलेत बॉल खाली. एकच धाव इथे पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 48 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. 48 धाव फलकावर लागलेत. प्रथम बोपी हाही देखील चांगला फलंदाज आहे. मॅन फ्रॉम पाडले गेले तर चिंचवण लेग बॅकच्या माध्यमातून ही धाव जरूर आली आणि त्यामधील पाडले गेले तर टीमची धावसंख्या टोटल 48 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. प्रथम बोपी का इथून प्रहार करताना पाहायला मिळेल का? यावेळेसला लेग स्टिक वर टाकण्याचा प्रयत्न परंतु इथून मिस केले. दीपेश पाटील ती लेंथ आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या माध्यमातून 49 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्यात. 49 धाव फलकावर लागल्या गेल्या जरूर आहेत. ऑन बोर्डला मिस टायमिंग आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले गेल्यात. या धक्का क्रमांक अजून एक मात्र मिळेल आणि 8वा धक्का मिळाला जातोय टीम स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाला आणि फलंदाज बाद होतील प्रथम भोपी. खाली ड्रायव्हर खाली आला. कुठे 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 वृषभ? 49वा धाव फलकावर लागलेत आणि टोटल पाहिले गेले तर 8 गडी अद्यापर्यंत गमावल्यात स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघानं. विचार केलं पूर्णपणे तर अर्ध सेना ते पॅव्हेलियन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल परंतु न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उत्तम वाजकर शरीरेशी चांगले आहे. दमकम चांगला आहे परंतु एक माइंडसेट खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम शिरडोनचे आहेत परंतु दीपेश पाटील देखील चांगली गोलंदाजी करताना सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल अगदी पाहायला गेलं तर लेग बॅकच्या माध्यमातून धाव खर्च केली होती वाईट आणि त्यानंतर विकेट प्राप्त केली होती. फुलटॉस बॉल होता परंतु थोडासा स्ट्रेट केला. ऑन ड्राइव्ह इथे पाहायला मिळालाय परंतु विकेटची संधी इथे पाहायला मिळाली आहे का? परंतु रेफर केलाय ते थर्ड अंपायर साठी अगदी धावचित खेळाडू बाद आहे की नाही आता इथून पाडले जाईल आणि थर्ड अंपायर चला आपण चेक करायचा. इथून रनआउट साठी रेफर केला ते टीव्ही अंपायर साठी चेक केला जाईल आणि योग्य निर्णय तुमच्या पर्यंत पोहोचवला जाईल. त्याच्यावर विकेट असणार आहे की फलंदाज पॉपिंग क्रीज वर सुरक्षित असणार आहे आणि ते चेक केलं जाईल. आमचे आरटीबी पंच तुम्ही पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून इथून चेक केला जाईल. पंच ऑनफिल्ड आपण दर्शवायचा. ऑनफिल्ड आउट आहे कारण की इथून पाहिलं गेलं तर पंचांनी आउट दिलाय तर तोच निर्णय आणला जाईल आणि फलंदाज बाद आहेत राहुल करत. अगदी पाहिलं गेलं तर वर पाहिलं गेलं तर थोडस बॅट मागे राहिले आणि त्याच कारणास्तव इथून विकेट दर्शवला गेला आणि विकेट नंबर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 9वा इथून बाद झाला आणि खेळाडू राहुल करत इथून परतताना पाहायला मिळतील मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 50वा धावफलकावर अर्धशतक इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि न्यू बॅटर संतोष चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून हा संघ मात्र पॅक केला गेला. त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. अगदी पंचांची तुम्ही चांगली
कामगिरी त्यांच्या मदतीनं अगदी नेहमी पाहत आहात, परंतु आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 9 सेकंडला. त्यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला बॉल अडवला जातोय, परंतु तिथे सिंगल धाव होती कंप्लीट आणि सिंगलच्या मध्ये 51 धाव फलकावर इथून मात्र लागले जातात. आणि अगदी पाहायला गेलं तर संतोषी चौधरी ऑन स्ट्रायकिंगला तुम्हाला पाहायला मिळतील. दीपेश पाटीलने देखील कमालीची गोलंदाजी टाकली. ज्या पद्धतीनं संघाला अंतिम षटक ज्या पद्धतीनं हवं होतं त्याच पद्धतीनं दीपेश पाटील गोलंदाजी करतो टीम साठी आणि थोडस रोखण्यामध्ये यशस्वी राहिल्या स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघाला. 51 धावा तर धाव फलकावर लागल्यात, परंतु 5 षटकांची मॅच आहे, विसरून चालणार नाहीये. 72 धाव्यांचं टार्गेट चेस केलं होतं अगदी खंडोबाई पण पुलेस संघानं. चला स्पीडअप करायचा. 10 गाव प्रीमियर लीगचं हे थरार अगदी तुम्ही पाहताय. स्विचिंगचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न संतोषी चौधरी यांचा राहिला जरूर होता, परंतु मिळेल इथून 1 धाव आणि एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचेल 52. या धावसंख्येवर तुम्ही पाहता 52 धावा धाव फलकावर जरूर लागली जाते. काही बॉलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. उत्तम वासेकर ऑन स्ट्राईक. यावेळेसला सबमरीन डिलिव्हरी ते बघायला मिळाल्या, खोदून काढला अक्षरशः बॉलला 1 धाव कंप्लीट केल्या. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि लगेच कन्वर्ट केल्या ते दुहेरीमध्ये आणि 2 धाव्यांच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 54 धावा धाव फलकावर लागल्यात. येणारे बॉल असतील 30 आणि करायचे आहेत ते टोटल 55 धावा. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. अगदी फिल्डिंग करणारा संघ पाहिला तर खंडोबा 11 पलसवे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करणारा संघ पाहिला तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 54 धावा जमवल्यात आणि 55 धाव्यांचा टार्गेट सेट केलाय. तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा 10 गाव प्रीमियर लीगचं शानदार पर्व आणि हे थरार. जाऊया शेखरजी पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच गुलशन पाटील. चला आपण व्यासपीठावर सन्मान करूया आमच्या जो पत्र महोदयांचे सर्व एकनाथ दादा मुकादम यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करतो आपण सन्मान करायचा. मी राकेश दादा आहे, त्यानंतर आमचे गणेश दादा असतील आणि विनंती करतो आपण सन्मान करा. आमचे विलास दादा असतील. खूप सारी मेहनत या सर्वांची या स्पर्धेसाठी राहिली आपण पाहू शकाल. 10 गाव प्रीमियर लीग ही संकल्पना आपण पाहताय आणि संकल्पनेला सर्वांनी प्रतिसाद दिला. चला 55 विनंती आपण या आणि चला विलासजी जाधव स्पर्लिक पंच आणि आमचे प्रवीण पवार सर. चला 2 पंच मैदानामध्ये या आपण आणि दीपकजी पाटील सर आणि द्वारकानाजी जोरगे सरांना विनंती आहे आपण या. जगन्नाथजी पाटील असतील, त्यानंतर आमचे पौषा चौधरी असतील, यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. गाव प्रीमियर लीगची संकल्पना आपण पाहत आहे. गेले 2-3 वर्ष
दहागाव प्रीमियर लीग स्पर्धा आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आपण पाहतो आमच्या स्वतंत्रजी पालकर केवाले तुळशीराम डांगरकर आमची केवाले आणि दहागाव प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा येतात. त्यांचं स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. सगळ्यात चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप सारं ऊन सुद्धा पाहायला मिळतं तरी सर्व खेळाडू खेळतायत. त्या सर्वांचं आपण कौतुक करूया. त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देऊया की सर्व खेळाडूंनी सहकार्य नोंदवलं. सर्व खेळाडूंनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या तुमच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आम्हाला जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे ती आमची तुरमाळ यांचे सन्माननीय रविशेठजी जगन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल जी आम्हाला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली ते सन्माननीय आमची निलेश मस्कर असतील त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली आहे. आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे ते सन्माननीय आमचे संजयजी मस्कर यांच्या माध्यमातून. त्यानंतर मालिकावीर साठी जी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे ती कैलासवासी निमेश राम ठोंबरे यांच्या स्मरणार्थ भूषण पटू ठोंबरे द केक हाऊस प्रोप्रायटर आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफीज आम्हाला दिले ते कैलासवासी पांडुरंग नारायण भोपी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो आम्हाला साक्षात भोपी यांच्या माध्यमातून आम्हाला दिले. पांडुरंग एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफीज दिल्या आहेत. त्यानंतर सिक्सर किंगची जी ट्रॉफी आम्हाला दिली आहे कुमार अनिकेत ठोंबरे कुडाबे स्टार्ट गेम ऑन. त्यानंतर मोस्ट फोरची जी ट्रॉफी आम्हाला दिली आहे इम्रान अन्सारी यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली आहे. आणि आपण पाहत आहे रायझिंग प्लेअर साठी जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे ती ओनसाई सर्व्हिस सेंटरचे सर्व करण गुरुनाथ ठोंबरे यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी क्षेत्ररक्षकासाठी जो कूलर आम्हाला दिला आहे ते आमचे डीपी फायटर दिनेश पाटील डेरवली यांच्या माध्यमातून असेल. तर या सर्वांचं आपण स्वागत करूया. ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सहकार्य केले ते सर्वांचं आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यानंतर सामनावीराची जी ट्रॉफी तुम्ही पाहताय आमच्या माजी उपसरपंच शिरडोन ग्रामपंचायत ज्योतिताई हरिश्चंद्र वाजेकर यांच्या माध्यमातून आम्हाला दिले आणि त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतो. या मॅचच्या दिशेनं टार्गेट आहे टोटल 55 धावेचं टार्गेट 55 आपण पाहू शकाल. मग षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर प्रथम बोटीला आपण पाहत आहे. प्रथम बोटी हा मात्र सज्ज होतो बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याच्या समोर मात्र बॅट्समन निलेश वायदंडे पळसपे टीमचा हा खेळाडू पळसपे गावचा आणि त्याच्या समोर निलेश उडरे तुरमाले गावचा खेळाडू. एका बाजूला गोलंदाज तुम्ही पाहताय तो गोलंदाज प्रथम भोपी चिंचवण गावचा खेळाडू करतो. इथून मात्र चांगला फटका पाहायला मिळाला बॅकवर्ड पॉइंट आणि त्या दिशेनं मात्र येणारा निलेश वायदंडेच्या बॅट मधून येतोय. टीम तुम्ही पाहू शकाल बॅटिंग करताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो खंडोबा 11 संघ आणि त्या संघाची धावसंख्या टोटल पुढे सरकली. धावसंख्या 5 धावा. पुढचा चेंडू प्रथम याचा पुन्हा एकदा त्याच दिशेनं पॉइंटला खेळतोय. शॉर्ट पॉइंट मधून सन्मान दिलाय. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. फक्त क्लिक करतो आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर सरळ निघालाय सीमा पार. येतो आणखी एक चौकार. पुन्हा एकदा प्रथम सज्ज होतोय.
प्रथमचा याबळेचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अगदी आपण विचार केला तर आउटसाइड दी लेग स्टंप पंचांनी आम्हाला सांगितलं हवं तर वाईट असेल. वाईट धावसंख्या एक जोडली गेली. धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळेल ती जमतीये म्हणजे 10 धावा. 10 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील स्कोर कार्ड वर. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. वर्ष पहिल्या पर्वामध्ये इथून मात्र धोका डेंजर एंड परंतु सुरक्षित पोहोचलेत बघा. आणि धावसंख्या टोटल धावपण का बरं 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड वर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. एक संत सुरुवात हलवार पद्धतीची सुरुवात करताना तुम्ही पाहता बॅटिंग करणारा संघ. खरं तर माहिती आहे पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक 1 पहिला षटक आपण पाहत आहे. पंचांचा इशारा 9 चेंडू आलाय. केलपट्टी आपण पाहताय. केलपट्टीच्या थोडासा अगदी बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं 9. त्याच्यावर पुढचा चेंडू फ्रीट असेल. लक फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळते. प्रवीण पवार सर मैदानाच्या आतमध्ये मेन पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर आमचे विलासजी जाधव स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटनावर खेळ करताना आपण त्यांना पाहिलं आहे. आणि प्रथम यांचा चेंडू पडल्यानंतर अगदी पाहून जरा उसली घेतली आणि त्या चेंडूवर मात्र फटका एक्झिक्यूट करू शकले नाही बॅट्समन निलेश उद्रे. इथून मात्र डॉट चेंडू आलाय. एक षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि मग एक षटकाच्या समाप्तीनंतर 55चं टार्गेट सेट केले गेलंय. आणि धावसंख्या जमवत असताना जमल्या त्या म्हणजे 12 धावा. करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो आमचे गणेश यांना की आपण हा सन्मान करायचा आहे. लक्ष्मणजी उद्रे आणि त्यांचा इथे सन्मान आपण करूया. एक षटक संपले. धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळाली. धावसंख्या जमली ती टोटल 12 धावा. षटक क्रमांक 2 सुरू झाले. तेजस चौधरीला आपण पाहतोय. तेजा या वेळेला चेंडू मात्र आपण पाहताय ती हलक्या हाताने स्टीअर करतो ऑन साइडला. क्रॅम्पल आहे.
त्यानंतर मी गणेश दादांना विनंती करतो आपण आणखी एक सन्मान करा. आमचे जगनजी पाटील वडवली त्यांचा सुद्धा सन्मान आपण इथे केला. अगदी त्यांचं आपण स्वागत करूया. चला जाऊया मागच्या दिशेने. एक षटकाचा खेळ संपलाय. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक सिंगल आणि धाबा संख्या टोटल 13. आमचे अथर्व जाधव सुद्धा खूप सारी मेहनत घेतो त्या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल. प्रत्येक डगआउट मध्ये पाणी पोहोचवण्याचं काम करतात. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. ते सुद्धा खेळताना तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांचं आपण स्वागत करूया. जाऊया मागच्या दिशेनं. त्यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट खेळत आहेत. एक सिंगल प्राप्त झाली बघा आणि या सिंगलनं मात्र धावा संख्या टोटल धावफलकावर जोडली. ती म्हणजे आता 14 धावा. 14 रन्स पाहायला मिळतील. जे 2 गीतं तुम्ही ऐकताय 2 ऐकताय. आमचे जयदीपजी कांबळे असतील तोरमाळे आणि हितेश शिशवे कुडावे या दोघांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहू शकता 10 गावचं टायटल सॉन्ग गीतं तुम्हाला ऐकायला मिळतात. त्यांचं आपण स्वागत करूया. एक चांगली संकल्पना पहिल्या वर्षी प्रयत्न करतोय आपण सर्वजण. यंदा जर यशस्वी आपण झालो, यशस्वी जर सर्व काही झालं तर पुढच्या वर्षी आणखी काही ते वेगळं नक्कीच पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आपण सर्व एकत्रित येतोय, एकत्रपणानं सर्व गोष्टी आपण हँडल करतोय. ऑप्शन 16 सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी केलं आणि त्यानंतर मात्र निलेश वायदंडे आणि त्याला मात्र असा चेंडू मिळाला तर त्याच्यावर मात्र मिळतील 6 धावा. षटकार पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेनं. या वेळेला आणखी एक फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलं जात आहे. खराब कामगिरी करताना तेजसला आपण पाहू शकाल. स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि चुकी करत असताना इथे मात्र आलाय. आणखी एक फुल टॉस आणि त्याच्या बॅकवर्डला निलेश वायदंडेच्या बॅट मधून आलाय. हा दागा प्रीमियर लीगचा दमदार षटकार. संकल्पना ही अशासाठी आहे की जर इथून जर चांगले चांगले खेळाडू जर आपल्याला मिळाले तर कदाचित आपण या विभागाची सुद्धा ओपनची टीम आपण काढू शकतो किंवा करू शकतो. यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. इतके चांगले चांगले दिग्गज खेळाडू आपल्या या विभागामध्ये आहेत ना की त्यांना संधी मिळायला, व्यासपीठ मिळणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करताना निलेश वायदंडे ऑन फायर आणि त्याच्या बॅट मधून येत असताना डीप स्पर्लेगच्या वरतून आलाय. आसमान दाखवणारा या वेळेला गगनचुंबी गगनभेदी असा हा लॉंग हिटचा षटकार. निलेश वायदंडेच्या बॅट मधून पाहायला मिळाले बघा. टार्गेट हे 55, धावा संख्या जमली 32 धावा. तेजस चौधरी आता मात्र चांगला चेंडू हाताळतोय. थोडासा डीप मध्ये ठेवला, शरीरापासून दूर ठेवला बॅट्समनच्या आणि त्यानंतर येणारा डॉट चेंडू आधीच बॅटचा फेस स्पोर्ट झाला. लवकर बॅट फिरली आणि त्याच्यावर मात्र आला हा डॉट. इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी होती पहिल्या षटकामध्ये 12. या षटकामध्ये टोटल आपण पाहिलं तर धावा आल्या तर टोटल 20. अशा जमल्या 16च्या सरासरीनं 32 ऑन बोर्ड 32 धावा. 18 चेंडू आणण्याची गरज आहे ती टोटल 23 धावेची. 18 बॉल आणि 23 धावा. आमच्या समर्थ लाईव्ह रोशन असतील त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेला कव्हरेज करते. त्यांचं स्वागत आहे.
गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे उमेश भोईर असतील चिंचपाड, त्यांचं पण स्वागत करूया. पंचांच्या भूमिकेत आमचे प्रवीण पवार सरांना आपण पाहत आहे. दीपकजी पाटील सर, कारखानाजी चोरगे सरांना आपण पाहू शकाल. सकाळपासून आवाज तुम्ही ऐकता, एक मराठीचा दमदार आवाज आपण पाहिला असेल. दीपकजी पाटील सर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर आमचे गुलशनजी पाटील असतील, त्यानंतर आमचे अमितजी मोठी असतील, त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. त्यानंतर मग या स्पर्धेसाठी मंडप आपण पाहता आमचे कमलेश असतील, आई नंदादेवी मंडप नांदगाव, विजय विजय चिरवत, या सर्वांचं स्वागत करूया. पाण्याची पूर्तता आपण पाहता आमचे रिद्धी ऑर्डर सप्लाय सतीश गरत असतील, संतोषजी पवार कीर्ती ऑर्डर सप्लायर्स, त्यानंतर श्री सद्गुरू अक्वा आपण पाहता आमचे प्रवीण ठोंबरे असतील, त्या सर्वांचं स्वागत करूया. ज्यांनी ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले त्यांचं आपण स्वागत करूया. नाम उल्लेख वेळोवेळी आपण नक्कीच करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया. जाऊया माच्या दिशेनं. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली आहे रविशेठ पाटील असतील आमचे तुरमाळे. त्यानंतर आपण पाहतो द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आमची श्री निलेशजी मस्कर असतील. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे ते आमचे श्री संजयजी मस्कर. मालिकावीर आम्हाला भूषण पद ठोंबरे धक्केकाऊस यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक चेंडू येतोय प्रथम कडे, चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल 33 धावा. 3 ट्रॉफीज आपण पाहतोय. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक जे आम्हाला दिले ते आमच्या साक्षाजी भोपी असतील कुडावे यांच्या माध्यमातून. सिक्सर किंगची ट्रॉफी आम्हाला दिली अनिकेत ठोंबरे कुडावे. त्यानंतर ओमसाई सर्व्हिस सेंटर आपण पाहतो आमचे कुडावेचे करण ठोंबरे आणि इम्रान अरमान आपण पाहतो अन्सारी यांच्या माध्यमातून मोस्ट फोर. आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल जी ट्रॉफी आम्हाला दिली आहे रायझिंग प्लेअर. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर आम्हाला मानव मॅचसाठी जे आम्हाला कॅप दिले गेले आहेत ते आपण पाहता आमचे केतन देशमुख असतील. त्यानंतर आपण पाहू शकाल आम्हाला गॉगल पुरस्कृत केले ते आमचे आपण पाहू शकाल प्रमोद ठोंबरे कुडावे. आणि त्यानंतर इनोर ज्यांनी आम्हाला दिलेत मॅन ऑफ द मॅच साठी ते आमचे प्रकाश कुडले शिव कलेक्शन न्यू पनवेल कुडावे. त्या वेळेला फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरतून कव्हरच्या मधून खेळले. फटका सरळ आणि चेंडू सीमारेषा गाठतोय. मिळतील 4 धावा चौकार. या वेळेला मात्र आणखी एक फुलटॉस चेंडू. फटका सरळ लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. पंचांचा इशारा अगदी तो रेफर केलाय बघा. आणि त्यानंतर मग येतोय हा चौकार. आधी 11 शिरडोन कुडावे आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ डीजे रुपेश. चला टॉस करूया. मी टॉस साठी विनंती करतो बघा.
मी एकनाथ दादा यांना मुकादम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्त्र टॉस करायचा. नेक्स्ट मॅच असेल आणि त्याचा टॉस करूया आपण. जय बजरंग हॉटेलचे सर्वे सर्वा आणि त्यांच्या शुभास्ते करूया आपण टॉस. त्यानंतर आमचे जगनजी पाटील आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा जॉईंट व्हा. 13 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 13 बॉल आणि 12 धावा. त्यावेळेला चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय संतोषजी चौधरी सरांना आपण पाहू शकाल. एक उत्कृष्ट पंच आणि एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय दिलीप चौधरी, श्री महालक्ष्मी वॉरियर चिंचवड शिरडोन अशी माज, परेश टोंबरे आणि संतोषजी चौधरी संघ मालक. त्यांच्या बरोबरीनं आपण पाहताय संघ खेळतोय तो म्हणजे खंडोबा 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतो. पळसपा संघ मालक आमचे विजयदादा गवंडी, माजी उपसरपंच पळसपे ग्रामपंचायत आणि मग खंडोबा हॉटेलचे सर्व स्वप्नील फौजदार. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल डीजे रुपेश संघ मालक आमचे रुपेश पारधी, एक उत्कृष्ट आणि फेमस डीजे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते आमचे सांगोलीचे रुपेश पारधी, त्यांचा संघ. आणि त्यांच्या बरोबरीने जो संघ फाईट करणार आहे तो भावार्थ आणि आदू 11 आपण पाहताय. संघ असेल शिरडोन पळसप्याशी मॅच असेल आणि संघ मालक आमचे सागर पवार कॉफीस कॅफे कामडी, इथे एक खूप चांगलं कॅफे आणि केक शॉप पाहायला मिळेल. त्यानंतर आमचे नयन डोंगरे कुडावे हे संघ मालक. चला सर्वांचं स्वागत करूया आपण. आजचे 4 संघ तुम्ही पाहताय आणि मग चेंडू आता टोटल उर्वरित आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 12 बॉल आणि 11 धावा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. मैदानाच्या आतमधील सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 11 धावेची गरज. इक्वेशन बदललंय. 10ची गरज आहे. 12 बॉल आणि 10 धाबा. आज होली शिमगा हा सण आपण पाहताय. आपल्या भारतीय संस्कृतीमधील आपल्या आगरी कोली मग कोकण वासी आणि कोकणी म्हटलं तर मग या सणांची खूप महत्वाची गोष्टी आपल्या आयुष्यामधील पाहायला मिळतात. दरवर्षी मग होलिका दहन आपण प्रत्येक गावामध्ये पाहत असतो. शिमगा या नावानं प्रसिद्ध. शिमगाच्या सुद्धा बऱ्याचशा मॅचेस आपण पाहत असतो. प्रत्येक कोली लोक तर खूप सारे मॅचेस धोतर लावून असेल, लंगोट लावून असेल, अशा वेगवेगळ्या युनिफॉर्म परिधान करून ते खेळत असतात. आणि मग मी म्हणे आपल्यासाठी एक चांगला दिवस आहे आजचा सुद्धा. होलीच्या दिवशी आपण ही सुरुवात करतोय. मग जे विघ्न विनाश सर्व गोष्टी होलीमध्ये आज आपण दहन करणार आहोत. जे नैराश्य असेल, ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी त्या आपण होलीमध्ये दहन करणार आहोत आजच्या रात्रीमध्ये. आणि मग एक कोकण आणि कोकणवासीय म्हटलं तर खूप सारे सण पाहायला मिळतात. त्यामधील एक होली हा सण पाहायला मिळतात. आणि होलीच्या शिमगा या सणाच्या देऊया आपण सर्व क्रीडा रसिकांना, आमच्या खेळाडूंना आणि आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. इथून मात्र अगदी चांगला चेंडू गली क्षेत्रामधून निघालाय. लॉंग स्टॉपला मागे मिळतील आणखी 4 धावा. आलाय चौकार. परंतु चेंडू मात्र आपण पाहिला असेल तर अगदी डॉट पाहायला मिळतोय. आता उर्वरित 5 धावेची गरज आहे. 50 जमल्या, 55 टार्गेट. पहिल्या मॅच मध्ये काय खेळ केला होता टीम शिरडोन चिंचवड टीमनं. या वेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येईल का वेगानं, चेंडू अडवेल का, परंतु सिंगलची तब्दिली 2 मध्ये आपण पाहिली. 2 धावा आल्या, 2 धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल पुढे जाताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावफलकावर जोडली गेली ती म्हणजे 52 धावा.
धावसंख्या आहे टोटल 53. 2 धावेची गरज आहे. 2 धावा करायच्या आहेत. चेंडू अद्याप आपण पाहू शकाल या षटकामधील बाकी आहेत ते 2 म्हणजे 8 चेंडू, 7 चेंडू आणि 2 धावेची गरज. 7 बॉल 2. निलेश वायदंडे स्ट्राईक वर आहे. झेलची संधी. यष्ट्यांच्या मागे आहे सूरज आणि सूरजने टिपलाय जे चिंचवण गावचा खेळाडू आणि इथून मात्र बॅट्समन आउट होतील निलेश वायदंडे. विकेट गेली. बॅट्समन आउट झाल्यापर्यंत आता निलेश वायदंडे न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतात. भालचंद्र कातकरी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहत आहे. भालचंद्र कातकरी या स्पर्धेला खूप सर्वांचं सहकार्य लाभत आहे, तर सर्वांचं आपण स्वागत करूया. गोलंदाज येतोय, सन्मान देतोय. डेंजर या वेळेला मॅचला टर्न घेतोय की काय. विकेट जात असताना पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन निलेश उमरे मात्र बाद झालाय. आता मात्र इक्वेशन उरलंय ते टोटल 2 धावेचा. येणारे चेंडू आता टोटल तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजे 5 चेंडू आणि 2 धावा. मध्ये थोडीशी आता चुरस पाहायला मिळते बघा. 7 मध्ये 2 धावेची गरज होती, त्यानंतर मग विकेट गेली. वाईट साठी रिव्ह्यू घेतला बघा. चला आपण सकाळीच सांगितलंय बिमर साठी आणि वाईट साठी रिव्ह्यू आहे. आपण सकाळीच सांगितलंय. अवांतर चेंडू पंचांनी सांगितलं, इथून पाहिलंय आणि पंचांनी सांगितलं अवांतर चेंडू असेल. चला 1 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज असेल. टीम मध्ये
आमचे संतोषजी चौधरी सुद्धा खेळतायत, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. कारण सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत. आज बरीच वर्ष त्यांना आपण पाहतोय. ते म्हणे शिरडोन गावाचं नाव एक उंच पटलावर पंचांच्या भूमिकेमधून घेऊन जात असताना ते म्हणेन रायगडचे दिग्गज पंच आमचे संतोषजी चौधरी आणि त्यांचा संघ आपण पाहत आहे. त्यावेळेला इथे संधी, परंतु मैदानामध्ये अगदी आनंद घेत आहेत आमचे संतोषजी चौधरी. 40+ सामना जिंकलाय टीम आपण पाहू शकाल. खंडोबा 11 टीमनं 2 सामने जिंकताना तुम्हाला पाहायला मिळाले. आमचे एकनाथ दादा मुकादम आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. आमचे सुनील दादा